विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून या निवडणुकीची मतमोजणी उद्या शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे। जिल्ह्यातील 10 मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे। जिल्ह्यातील एकूण 10 मतदारसंघासाठी 10 केंद्रावर सकाळी 8 वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल। प्रारंभी टपाली मतदानाची मतमोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएम मधील मतदानाची गणना केली जाईल। प्रत्यक्ष मतमोजणी करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघानुसार निवडणूक निर्णय अधिकारी, पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक, सहाय्यक कर्मचारी आदी मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे। तर मतमोजणी प्रक्रियेदरम्यान सुरक्षेसाठी पोलीस दलासोबत अन्य यंत्रणांचेही मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत। चंदगडची मतमोजणी पॅव्हिलियन हॉल, गांधीनगर, नगर परिषद, गडहिंग्लज येथे, राधानगरीची तालुका क्रीडा संकुल, जवाहर बाल भवन, गारगोटी येथे, कागलची जवाहर नवोदय विद्यालय, सांगाव रोड, कागल येथे, कोल्हापूर दक्षिणची व्ही.टी. पाटील सभागृह, ताराराणी विद्यापीठ, राजारामपुरी, कोल्हापूर येथे, करवीरची शासकीय धान्य गोदाम, रमणमाळा, कोल्हापूर येथे, कोल्हापूर उत्तरची शासकीय धान्य गोदाम, रमणमाळा, कोल्हापूर येथे, शाहूवाडीची शासकीय धान्य गोदाम, तहसील कार्यालय शेजारी, शाहूवाडी येथे, हातकणंगलेची शासकीय धान्य गोदाम, नंबर 2, हातकणंगले येथे, इचलकरंजीची राजीव गांधी सांस्कृतिक भवन, कापड मार्केट समोर, इचलकरंजी येथे, तर शिरोळची मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील आवारामध्ये मतमोजणी होणार आहे। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।